त्याचबरोबर PCMC कमिशनरनी पण माझा वेळ घेतलेला होता आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भागात मालमत्ता कर कार्यप्रणालीमध्ये काही त्यांनी चांगल्या सुधारणा केलेल्या आहेत, त्याचं सादरीकरण मी करायला सांगितलेलं होतं. आणि सिद्धी प्रकल्प, मालमत्ता कर सर्वेक्षण, मालमत्ता कर वाढ आणि वसुली करण्याच्या करता उपाययोजना, अलीकडे ड्रोन पद्धत वापरली जाते आणि त्याच्यात कुणाला फसवणूक करता येत नाही. तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर पत्रकार मित्रांनो, 21-22 मध्ये तिथला मालमत्ता कर 628 कोटी रुपये होता, तो 23-24 मध्ये 977 कोटी रुपयापर्यंत पोहोचला. आणि बचत गटातील बिलांच्या वाटपाकरता देखील आपल्याला त्याच्यात मदत घ्यायची आहे. मालमत्ता कर सर्वेक्षण ड्रोनद्वारे करण्यात आलंय, त्यामध्ये 3,23,000 मालमत्ता नोंद नसलेल्या आणि कमी मोजमाप असलेल्या प्रॉपर्टी सापडलेल्या आहेत. त्यामुळं आता पुढच्या वेळेस 1,350 कोटी रुपये एवढी मागणी वाढणं अपेक्षित आहे. म्हणजे विचार करा, 21-22ला 628 आणि 24-25ला 1,325 कोटी, 1,350 कोटी अशा पद्धतीनं ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून नागरिकांना पण कर भरणं सुसह्य व्हावं, ऑनलाईन व्हावं. आज 72% नागरिक तिथले ऑनलाईन कर भरतात आणि म्हणून राजेंद्र भोसलेंना पण बोलून मी त्यामध्ये आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये देखील याचं अनुकरण करण्याच्या बद्दलच्या सूचना या दिलेल्या आहेत. एकात्मिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, त्यातून वीज निर्मिती आणि विविध उपयुक्त वस्तूंची निर्मिती, हेही प्रकल्प तिथं हातामध्ये घेतलेले ते चांगले चाललेले आहेत. सगळ्या देशाचा, सगळ्या जगाचा, शहरांचा हे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प हा एक ऐरणीवर आलेला मुद्दा आहे आणि त्याच्यात आपल्या पिंपरी चिंचवडला, पुण्याला आणि आपल्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या सगळ्या शहरांना पण मदत व्हावी. पाण्याची बचतीच्या दृष्टिकोनातनं काय, अशा बऱ्याच चर्चा आम्ही सगळ्यांनी बसून त्या ठिकाणी केल्या. काही बोपोडीमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बांधकामं निवासाची करायची, तिथं काही थोडं डिफेन्सची अडचण आलेली आहे, ती पण सोडवण्याच्या बद्दल. आणि सामाजिक न्याय विभागाचं 500 मुलांचं हॉस्टेल आणि मुलींचं हॉस्टेल हे सगळं झालं आहे, परंतु ते आता सामाजिक न्यायचे बकोरिया त्यांच्या ताब्यात द्यायचं. तर ते म्हणले दादा ह्या त्रुटी आहेत, त्या पण PWDला मी सोडवायला सांगितलेल्या आहेत. अशा अनेक गोष्टीच्या बद्दलची चर्चा आम्ही आजच्या या दिवसभराच्या कामकाजामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर प्रत्येकजण आपापली संघटना, आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि त्याच्यातूनच आपल्या राजगड जो तालुका आहे तिथल्या पण अनेक सरपंचांनी, अनेक प्रमुख लोकांनी, तसंच हवेली तालुक्यातल्या माझ्या प्रमुख सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मग त्याच्यामध्ये सचिन भुले, लक्ष्मण बांदल, निवृत्ती बांदल यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या भरत जांभरे, नितीन भुले पाटील, गोविंद हांडे, जिजाबा बांदल, अशोक नावले, अविनाश मोडक आणि माझ्या राजगड परिसरातल्या पण अनेक माझ्या सहकारी मित्रांनी, अशोक उर्फ लालासाहेब रेणुसे, रघुनाथ कथुरे, सुरेखा पिलाने, सचिन पिलाने, खूप मोठी ती यादी आहे. अनेक गावचे अनेक वर्ष सरपंच असणारी मान्यवर आहे आणि एकंदरीत राज्यामध्ये आत्ताच्या काळात घडणारी राजकीय परिस्थिती लक्षामध्ये घेता त्यांच्याही गावातले प्रश्न सुटावेत, तिथल्याही अडचणी दूर करता याव्यात म्हणून त्यांनी एक सकारात्मक भूमिका घेतली. त्यांचंही मी आज सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी घ्यावी अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. इतर पण व्हिजिटर्स मोठ्या प्रमाणावर आलेले होते आणि इतर पण काही गोष्टीची चर्चा, ही काही पुलांची कामं चाललेली आहेत, काही रोडची कामं चाललेली आहेत, काही मध्ये